कोट गावात एक वृद्ध स्त्री राहत होती. तिचा संसार नव्हता, मुलं नातवंड नव्हती. पण ती म्हणायची, माझा खरा मुलगा म्हणजे स्वामी. हिवाळ्याचे दिवस होते. एक रात्र इतकी थंड पडली की तिच्या छोट्या घरातल्या अंगाऱ्याही विझल्या. थंडीने थरथरत ती देवासमोर बसली आणि मनात प्रार्थना केली, स्वामी, आज तुम्ही नाही तर मी उशहकाल पाहणार नाही. ती तसे म्हणून ताटातली शेवटची उबदार चादर अंगावर घेऊन झोपली. रात्रीच्या अंधारात तिला दारावर ठकठक ऐकू आली. ती घाबरत दार उघडते तर बाहेर एक अनोळखी साधू उभा होता. साधी म्हणाला, आई, मला थंडी वाजते, एक रात्र आसरा द्याल का? तिने तिचीच चादर साधूला दिली आणि म्हणाली, माझ्याकडे काही नाही, पण तुम्ही आत या. सकाळ झाली तेव्हा साधू कुठेच नव्हता. पण आश्चर्य म्हणजे घरातला चुला पेटत होता. कुंडीत गरम पेज तयार होती आणि तिच्या बाजूला नवी उबदार चादर ठेवलेली होती. त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच चादर उचलली आणि मनात जाणवलं, हा साधू कोण दुसरा असणार, माझे स्वामीच. ती हसत म्हणाली, स्वामी, तुम्ही मला आसरा मागायला नाही, माझा जीव वाचवायला आला होता. त्या दिवसानंतर ती गावात सर्वांना सांगू लागली, स्वामी नेहमी रूप बदलून येतात, फक्त आपली श्रद्धा खरी हवी. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.